एक स्पिरिच्युअल पाथ आहे, एक मटेरियलिस्टिक पाथ आहे. पुढे वाटल्यास तुम्हाला जायचं आणि जायचं ते प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. प्राणिक फिलिंग या जर्नीला सुरुवात माझी तशी पाहिजे तर नागपूरला झाली. नागपूरच्या सेंटरवर मी गेलो होतो. तिथे जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा तिथे मला ट्विन हार्ट मेडिटेशन शिकवण्यात आलं. तर ते ट्विन हार्ट मेडिटेशन केल्यानंतर मला स्वतःमध्ये इतके चांगले बदल जाणवायला लागले की मला स्वतः उत्सुकता निर्माण झाली की हा एक तर बेसिक तरी करून बघावं. मग मी पुन्हा काही कारणास्तव ठाण्याला आलो. ठाण्याला येऊन हा बेसिक कोर्स केला आणि बेसिक कोर्समध्ये जेव्हा बेसिक कोर्स केल्यानंतर पुन्हा त्याची जेव्हा प्रॅक्टिस केली, एक आठवडा त्याची प्रॅक्टिस केली, तर स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस वाटायला लागले. पहिले थोडासा चिडचिडेपणा, एक नर्वसनेस होता, तो हळूहळू कमी होत गेला. आणि जसं जसं सरांनी शिकवलं तसं पुढच्या कोर्सबद्दल एक आपोआप उत्सुकता निर्माण झाली आणि करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून मग मी पुढे आपलं ॲडव्हान्स आणि सायकोथेरपी हे दोन्ही केलं. आणि आता सायकोथेरपी केल्यानंतर इंटरनली इतकं शांत वाटत आहे. आणि नुसतं शांत नाही तर या पुढचेही जेवढे जसे सरांनी सांगितलं की एक स्पिरिच्युअल पाथ आहे, एक मटेरियलिस्टिक पाथ आहे, याच्याबद्दलही उत्सुकता वाढून तेही कोर्स करण्याची अत्यंत तीव्र इच्छा मला झालेली आहे. आणि मी म्हटलं अरे बाकीच्यांना मी असं सजेस्ट करेन की ॲटलिस्ट यांनी हे जे बेसिक, ॲडव्हान्स आणि सायकोथेरपी हे 3 कोर्सेस सर्वांनी करावे. पुढे वाटल्यास तुम्हाला जायचं आणि जायचं ते प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, पण हे 3 कोर्सेस नक्की करावे असं मी प्रत्येकाला आव्हान.